आणि या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे। अखेर आपल्या दादांना न्याय मिळाला। आत्ताच घातपाताचा सर्व कट उघड। अखेर तपास यंत्रणेला सर्वात मोठं यश। आत्ताच मुख्य आरोपी पकडले। दादांच्या अपघाताला महिना उलटून जाईल, परंतु काहीही तपास लागत नव्हता। कोणतीही माहिती समोर येत नव्हती, परंतु आत्ताच अखेर आरोपी सापडले असून यांच्याकडून सर्वात मोठा कट उघड झाला आहे। यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, कोणते मोठे नेते सहभागी आहेत, हे सर्व नेते कोणत्या मोठ्या पक्षाचे आहेत, हे कोणते मंत्री आहेत, या सर्वांची आपल्याला माहिती आत्ताच आधी लागली आहे। ही सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्वांनी कशा प्रकारे सर्व प्लॅन केला आणि आपल्या दादांना मारलं, या मोठ्या नेत्यांची नावे ऐकून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। ज्यांच्यावर विश्वास ठेवला तुम्ही, त्याच लोकांनी दादांचा घात केलेला आहे। त्या सर्वांची आपण नावासकट यादी तुम्हाला देणार आहेत, त्यामुळे फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। दादांचा घातपात झाला असा संशय पहिल्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राला होता। संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या दादासोबत काय झालं हे जाणून घ्यायचा अधिकार आहे। ज्याप्रमाणे रोहित पवार आता वेगवेगळे पुरावे देत आहेत आणि नेमका दादांसोबत काय झालं याचा तपास करीत आहेत, त्यानुसार आता रोहित पवारांना यश येत आहे। कारण की जर या प्रकरणात लक्ष घातलं नाही तर मुख्य आरोपी मोकाट सुटेल आणि आपल्या दादांना न्याय मिळणार नाही। कारण की तपास यंत्रणा या मोठ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करू शकतात, या मोठ्या मंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करू शकतात, त्यामुळे आपल्या दादांना न्याय मिळणार नाही। म्हणून रोहित पवारांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत सर्व तपासाला गती दिली आहे। स्वतः सर्व पुरावे गोळा करीत आहेत आणि रोहित पवारांना असा पुरावा हाती लागला आहे, त्यानुसार या मोठ्या नेत्यांनी आपल्या दादांचा घात केला याची सर्वात मोठी गुप्त माहिती आत्ताच उघड झाली आहे। ही माहिती ऐकून अक्षरशः तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही सरकारला जाब विचारणार की का तुम्ही आमच्या दादासोबत असं केलं। काही गुप्त माहिती लपवली का महाराष्ट्राच्या जनतेपासून सर्व सत्य लपवण्यात आलं? त्यामुळे पूर्ण फक्त शेवटपर्यंत बघा, कारण की गुप्त माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये सगळी उघडपणे तुम्हाला सांगणार आहेत। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघत राहा। अखेर रोहित पवारांना पहिलं मोठं यश मिळालेलं आहे, ते म्हणजे जी विमान कंपनी आहे VSR, तिच्यावरती DGCA कडून छोटी कारवाई करण्यात आली आहे। त्यानुसार आता ह्या कंपनीचे 4 विमानावर बंदी घालण्यात आली आहे। त्यांना आता उडवण्याची परवानगी नाही। ही तर सुरुवात आहे आणि फक्त नख इतके यश मिळाले अशी प्रतिक्रिया यावर रोहित पवारांनी दिली आहे। रोहित पवार सरळ आणि स्पष्ट शब्दात म्हणले आहेत की जर यामध्ये काही काळबैर केलं, जर काही लपवण्यात आलं, महाराष्ट्रातील जनतेला फसवण्यात आलं आणि जर काही गुप्त माहिती लपवून ठेवली तर सरकारला हे खूप महागात पडेल। ज्याप्रमाणे रोहित पवारांनी असा दम भरला आहे, तेव्हापासून सरकारला घाम फुटलेला आहे आणि या मोठ्या मंत्र्यांचे अक्षरशः धाबेदण आणले आहेत। यांना आता भीती वाटत आहे की आपलं सत्य समोर येतं की काय, आपण जे घात केला, आपण जो सर्व कट रचला होता तो अखेर उघड होतो की काय, असा सर्वात मोठा धाक या मोठ्या मंत्र्यांना निर्माण झाला आहे। परंतु हे मोठे नेते यांचे राजकीय वजन मोठं आहे, केंद्रामध्ये मोठ्या मंत्रिपदावर आहेत, त्यामुळे हे लोक रोहित पवारांच्या जीवाला काही करू शकतात। त्याप्रमाणेच म्हटलं जात होतं की रोहित पवारांच्या जीवाला सुद्धा धोका आहे, त्यांनी काळजी घेतली पाहिजे, कारण की रोहित पवार या सगळ्यांचे काळे चिट्टे बाहेर काढीत आहेत। ज्याप्रमाणे आपल्या अजितदादांनी अपघातापूर्वी 10 दिवस आधी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की माझ्यावरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला, परंतु यामध्ये किंवा अजून कुणी किती मोठे घोटाळे केले आहेत त्याची सर्व गुप्त माहिती माझ्याकडे आहे। माझ्याकडे फाईल आहेत ज्यामध्ये कोणकोणत्या मंत्र्यांची, कोणकोणत्या मोठ्या नेत्यांनी आतापर्यंत कोणत्या खात्यामध्ये किती भ्रष्टाचार केला, जनतेला कसं लुबाडलं, किती पैसा खाल्ला, याची सर्व गुप्त माहिती माझ्याकडे आहे आणि ती सर्व माहिती मी बाहेर काढणार, जनतेसमोर सगळं सत्य मांडणार, अशा प्रकारे दादांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतरच या सर्व मोठ्या नेत्यांना घाम फुटला होता। या सर्व मोठ्या नेत्यांची, या मोठ्या मंत्र्यांची अक्षरशः झोप उडाली होती आणि त्यानंतरच यांनी आपल्या दादांना संपवण्याचा कट रचला आणि सर्व घातपात घडवून आणला। त्याप्रमाणे आता रोहित पवार सुद्धा उघडपणे सर्व गुप्त माहिती महाराष्ट्रासमोर, जनतेसमोर मांडित आहेत आणि सरळ शब्दामध्ये इशारा देण्यात आला आहे की याच्यामध्ये कितीही मोठ्या नेता असो, कुणीही असो, त्याला आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। रोहित दादांच्या या धाडसासाठी आपल्या व्हिडिओला 1 लाईक लगेच झालं पाहिजेत आणि आपल्या दादांसाठी 1 कमेंट लगेच केलीच पाहिजे तुम्ही आता। होत्या आणि यानंतर DGCAनं VSR कंपनीच्या लेअर जेट प्रकारातील सर्व विमानांची उड्डाणं रोखण्याचे आदेश दिलेले आहेत।
तर लिअरजेटनं या कंपनीनं एकही 45 विमानानं नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। डीजीसीए कडनं विमानात त्रुटी असल्याचा अहवाल समोर आलाय। देखभाल प्रक्रियांमध्ये मोठी तफावत आढळली। विमानाच्या एअरवर्दीनेस म्हणजेच उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला। विमान प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन झालं नाही। निष्कर्षाच्या आधारे व्हीएसआर कंपनीची 4 लिअरजेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी आहे। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन का केलं नाही याबाबतची कारण मीमांसा करणारा अहवाल सादर करण्याचे व्हीएसआर कंपनीला आदेश आहे। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या 4 विमानांची उड्डाणं करू नये असं देखील या अहवालात म्हटलंय। आणि उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन का केलं नाही याबाबतची कारण मीमांसा करणारा अहवाल सादर करण्याचे आदेश व्हीएसआर कंपनीला देण्यात आले। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान दुर्घटनेप्रकरणी डीजीसीएवर गंभीर आरोप करत प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली। फक्त उड्डाणं थांबवून जबाबदारी संपत नाही, गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी अशी ठाम मागणी मिटकरींनी ट्विट करून माध्यमांसमोर केली आहे। या वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। असं आहे की डीजीसीएला इतक्या दिवसानंतर जाग का आली। नंबर 1, व्हीएसआर कंपनीची विमानं डीजीसीएच्या परवानगीशिवाय उडू शकत नाहीत आणि अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाच्या बाबतीत जर इतकी असंवेदनशीलता डीजीसीएला होती तर याचा अर्थ स्पष्ट आहे, अजितदादाच्या घातपातामागे डीजीसीएचाच हात आहे असा आमचा सर्वांचा अंदाज आहे। आणि डीजीसीएच्या परवानगीनेच व्हीएसआर कंपनीची ती नादुरुस्त विमानं दिल्या गेली, ती उडवल्या गेली आणि त्यांनी त्या पायलटचे 50-50 कोटीचे विमे उतरवले गेले होते अशी जी शंका आली त्यात पण तथ्य वाटायला लागले। आणि सुसाईड बॉम्बर जो मी आरोप करतोय तशा पद्धतीनं तो सुमित कपूर नावाचा पायलट त्यांनी बनवून पाठवला होता का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। डीजीसीए हीच खरी दादांच्या घातपाताचा मास्टर माइंड आहे। डीजीसीएनी त्यांची चूक व्हीएसआरवर लोटू नये। डीजीसीएचे सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक सदस्य आणि अजितदादांचा एक कार्यकर्ता या नात्याने मी करतो। दरम्यान रोहित पवार यांनी नेमकी काय ट्विट केलेलं आहे बघूया।